झिंग्याची भाजी करण्यासाठी झिंगा निवडून घेतला. पाण्यामध्ये 5-10 मिनटं ठेवलं होतं, कारण त्यात माती वगैरे असते. तर 5-10 भिजेपर्यंत इथं अद्रक लसणाची पेस्ट, कोथिंबीर आणि कांदा टमॅटो कापून घेतले. त्यानंतर कढई ठेवली, त्यात 2-3 चमचे तेल टाकलं, थोडेसे जिरे टाकले आणि कांदा टाकला. तर कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर त्यात मी अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकली आहे आणि ती थोड्या वेळ परतल्यानंतर इथं आता टमॅटो टाकून घेते. टमॅटो परतवल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत लाल मिरची पावडर, हळद आणि थोडासा गरम मसाला. तर व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जे झिंगे धुवून घेतले होते तेही यामध्ये मी टाकले आणि आता अर्धा ग्लास इथं पाणी टाकते आणि त्यानंतर मीठ थोडंसं आणि आता झाकण वगैरे ठेवू आणि त्यानंतर मग 10 ते 15 मिनटामध्ये झिंगा व्यवस्थित शिजेल. तोपर्यंत इथं मी चपात्या पण करून घेत होते. तर झिंगा शिजायला 10-15 मिनटं लागतात आणि चपातीवर भाकरीबरोबर अगदी मस्त लागतो. तर बघा सुक्का मस्त असं झालेलं आहे आणि त्यानंतर मग आता जेवणासाठी घेते.